मोठ्या दिलाचा राजा राजर्षी शाहू महाराज. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. इतर अनेक राज्यात बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण, राजकीय सत्ता, सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यांपासून वंचित राहिला. महाराष्ट्रात हे झाले नाही. त्याबाबतीची जागरूक महात्मा फुले यांनी केली. त्यानंतर या समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणारे महर्षी शिंदे, राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांपैकी शाहू महाराज हे छत्रपती होते. आपल्या सत्तेचा उपभोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला. यामुळे सामान्य लोकात जागृती झाली. सामाजिक परिवर्तनाच्या या कार्यामुळे मराठी समाज हा या देशातला आधुनिक समाज बनला आहे. राजर्षी शाहू महाराज हे ब्रिटिशांच्या राजवटीतील संस्थानिक होते आणि त्यांच्या मर्यादा त्यांच्या काही धोरणांना पडणे स्वाभाविक होते. देश, काल, परिस्थितीच्या मर्यादा सर्वांना पडतात. त्या पलीकडे जाऊन ज्यांचे कार्य दूरगामी परिणामी घडवून आणते त्यांचे नाव इतिहासात अजरामर होते. शाहू महाराजांचे नाव या कारणास्तव अजरामर झाले. तसे पाहिले तर संस्थानिक अनेक होते, पण शाहू महाराज हे केवळ संस्थानाधिपती म्हणून मोठे ठरत नाहीत. त्यांच्या राजसत्तेला सामान्य जनतेच्या कळवळ्याची लेणे चढले होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी विद्या, कला, व्यापार, उद्योग इत्यादी क्षेत्रात जे नवे चैतन्य निर्माण केले ते स्वतःच्या बडेजाव वाढविण्यासाठी नव्हे, तर या अनेकविध क्षेत्रातील गुणीजनांना प्रोत्साहन देऊन आपल्या राज्यात विद्या, कला, व्यापार, क्रीडा यांची भरभराट व्हावी आणि त्यायोगे आपल्या प्रजननांचे भले व्हावे ही त्यामागची प्रेरणा होती. त्यामुळे गुणवान लोकांना, अनाथ व एकाकी लोकांना त्यांचा फार मोठा आदर होता. शाहू महाराजांनी घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाचे रहस्य आणि वैशिष्ट्य हे की त्यांनी जे विविध उपक्रम केले ते चिरस्थायी ठरतील अशी त्यांची बांधणी केली. कित्येक वेळा मोठी माणसे काही उपक्रम सुरू करतात आणि त्यानंतर त्यांचे कार्य नष्ट होते. आपल्याकडे कोणत्याही कार्याला संस्थारूप देण्यात आपण यशस्वी ठरतो. यामुळे एका व्यक्तीने एखादे कार्य उभारले आणि ती व्यक्ती बाजूला झाली की त्या कार्याचा मागमूस राहत नाही. ज्या समाजाचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असते तोच समाज पराक्रम गाजवू शकतो हे शाहू महाराजांनी ओळखले होते व याबाबतीत त्यांची दृष्टी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक होती. एखाद्या व्यक्तीच्या गरजेतून एखादा उपक्रम शाहू महाराजांनी सुरू केला असेल, पण त्यालाही चिरस्थायी संस्थारूप देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. या संदर्भात मराठा व इतर बोर्डिंगची कल्पना उल्लेखनीय ठरते. पी. सी. पाटील हे कोल्हापूर संस्थानातील मराठा समाजातील पहिले व वरच्या क्रमांकाने मॅट्रिकमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. महाराजांना हे कळताच त्यांनी पी. सी. पाटलांना बोलावणे धाडले आणि खानवळ कोठे होती याची चौकशी केली. आपण व आपला मित्र असे एका ब्राह्मणाच्या खानवळीत जेवत होतो, पण आपण दोघे मराठा म्हणून वेगळी पंगत असे आणि ताट वाटी नंतर धुवावी लागे म्हणून खोलीवरच जेवण करत होतो असे पी. सींनी सांगितले. लगेच महाराजांनी मराठा नव्हे तर निरनिराळ्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगची व्यवस्था केली. व्यक्तींच्या गरजेतून संस्थेचा जन्म झाला आणि कोल्हापूर संस्थानाच्या या विद्यार्थी बोर्डिंगने फार मोठी कामगिरी बजावली. बोर्डिंगचा लाभ घेतलेले असंख्य विद्यार्थी होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्याचा लाभ सर्व जातीतील लोकांना मिळावा हा महाराजांचा कटाक्ष होता. म्हणून त्यांनी अनेक सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या. केवळ शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे, शिष्यवृत्त्या एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत. त्यांनी आपल्या महाविद्यालयात उत्तम शिक्षक वर्ग प्रयत्नपूर्वक आणला. डॉक्टर बाळकृष्ण यांसारख्या तज्ज्ञांची नेमणूक त्यांनी केली. हे त्यांच्या गुणग्राहकतेचे उदाहरण म्हणून सांगता येईल. या बाबतीत त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. त्यांनी रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा आदर्श ठेवला होता. तथापि ब्राह्मण समाजाची विद्या ही फक्त मराठा समाजात आली की आपले कार्य झाले असे शाहू महाराजांना वाटत नव्हते. त्यांनी अस्पृश्य म्हणून समजल्या जाणाऱ्या समाजाला विद्येचे ज्ञान मिळावा, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी आणि अस्पृश्यतेचा कलंक घालवावा यासाठी जे विविध प्रयत्न केले ते विशेष मोलाचे होते. महाराजांनी महारवतने नष्ट केली. रामोशी वगैरे जातीतील लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यायला लागे ती पद्धत रद्द केली. आपला चाबूकस्वार, मोटारीचा ड्रायव्हर माऊत हे महार असतील अशी व्यवस्था त्यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अस्पृश्यतेच्या एका सभेत भाषण करताना शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे महत्त्व प्रतिपादन केले होते. केवळ सामाजिकदृष्ट्या दलित नव्हे तर आर्थिकदृष्ट्या दलितांबद्दलही शाहू महाराजांना कळवळा होता आणि अशांना मदत करण्याचे प्रयत्न ते करत. कामगार व शेतकरी यांनी संघटित व्हावे असे ते वारंवार सांगत. गवताच्या काडीला महत्त्व नाही पण पेंडीला आहे म्हणून संघटित व्हा. तिकडे इंग्लंडला मजूर संघटित झाले व त्यांनी प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये बसू लागले.
मजुरांची स्थिती सुधारू लागली हे लक्षात घेऊन संघटनेचे महत्त्व ओळखा असा त्यांचा उपदेश असे. दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व कल्याणकारी कार्याला महाराज महत्त्व देत. हे जसे शिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आले त्याप्रमाणे इतरही क्षेत्रात दिसून आले. या शतकाच्या अगदी प्रारंभी ते युरोपच्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी काही धरणे पाहिली. यातून त्यांना राधानगरी धरणाची कल्पना सुचली. राधानगरी धरण हे महाराजांची कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी. त्यांनी पुण्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची कामी मराठा सरदारांना व प्रमुख व्यक्तींच्या बरोबरीने पुढाकार घेतला. पण पुतळ्याच्या बरोबर श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल स्थापन करून स्मारकाला उपयुक्त व कायमचे स्वरूप दिले. कोल्हापूर सहकारी चळवळीच्या आणि शेतकऱ्यांच्या संघटनेचा उपक्रम फार पूर्वी सुरू झाला आणि त्याची प्रेरणा शाहू महाराजांचीच होती. या सहकारी चळवळीने शेतकऱ्यांना संरक्षण मिळाले. शेतकरी संघ स्थापन करण्यास प्रेरणा देऊन दलितांकडून होणारी पिळवणूक थांबण्यास महाराजांनी हातभार लावला. कोल्हापूर संस्थानातील सामान्य जनतेला महाराजांनी आधार देऊन तिचे पुरुषार्थ जागा केला. लोकजीवनाला क्रीडा, नाट्य आणि संगीत इत्यादी कलांची जोड मिळाली. शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन अनेक मल्लांना राजाश्रय दिला. किंबहुना कोणत्याही क्षेत्रातील जे गुणी लोक असतील त्यांना कोल्हापुरात आणण्याचा महाराजांना फार हौस होती. त्यामुळे अल्लादिया खाँसारखे गानमहर्षी व बाबूराव पेंढारसारखे चित्रमहर्षी कोल्हापुरात आपल्याला कलानंदनात मग्न असत. रियासतकार सरदेशांविषयी महाराजांना प्रेम होते. महाराज हे कलेचे एवढे भोगते की आपल्या जवाहीरखान्यातील दागिनेही ते नाटक मंडळींना वापरायला देत. गोविंदराव टेंब्यांनी कंपनी काढली. तिला महाराजांचा मोठा आधार मिळाला. गोविंदराव यांच्या पेटीवादनाने महाराज फार कौतुक होते आणि शिवशंभन नाटक वेळी महाराजांनी आपल्या जवाहीरखान्यातील खास शाही दागिने वापरण्यासाठी दिली. शिवशंभन नाटकातील शिवजन्माचा प्रसंग येताच शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि त्यांनी नाटकातील शिवाजी महाराजांना लवून मुजरा केला. अशा मोठ्या दिलाचा हा राजा होता. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या गाजल्याबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसे त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता. त्याचप्रमाणे लहानशा खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो गांजलेल्यांना पीडितांना जो आपली कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा. शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात त्याचप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने राजे नव्हते तर ते लोकांचे राजे होते.